नमस्कार, मी प्राजक्ता दांडेल. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. नांदेडमधील रुग्णांच्या मृत्यूवरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर शाब्दिक हल्ला चढवलेला आहे. शिंदे सरकारनं कथित कोविड घोटाळ्यावरून उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं होतं आणि आता नांदेडच्या घटनेवरून ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर शरसंधान साधलंय. पाहूयात. त्या आरोग्य यंत्रणेचे जे काय 3:13 वाजलेले आहेत, 12 वाजलेले आहेत, या मृतांचं राजकारण करणं त्याहीपेक्षा दुर्दैवी आहे. माझा पक्षही चोरला, चिन्हही चोरले, पण ज्यांनी चोरले ती चोर मंडळी इकडे का नाही जात? काम त्यांचं आहे, कर्तव्य त्यांचं आहे. कोविडमध्ये जे तोंडाला मास्क लावून फेसबुक लाईव्ह करत होते घरात बसून, या सरकारची आता मला असं वाटतं निपक्षपातीपणाने सीबीआय चौकशी झाली पाहिजे. जे काही कोविडमध्ये झालेला जो प्रकार आहे आणि त्याची नक्की चौकशी होईल. उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. नांदेड सरकारी रुग्णालयातल्या रुग्णांच्या मृत्यूवरनं उद्धव ठाकरेंनी सरकारला धारेवर धरलाय. सरकारी औषध खरेदी प्रक्रियेवर सुद्धा ठाकरेंनी सवाल उपस्थित केलाय. नांदेडच्या सरकारी रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना राजकारण देखील तापलंय. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत सरकारच्या भूमिकेवर जोरदार घणाघात केलाय, तर मुख्यमंत्र्यांनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. त्यांच्याकडे स्वतःच्या जाहिराती करायला पैसे आहेत. गुजरातमध्ये जाऊन मजा मस्ती करायला, गुवाहाटीला जाऊन मजा मस्ती करायला, गोव्यात जाऊन टेबलवरती नाचायला यांच्याकडे पैसे आहेत, पण महाराष्ट्रातील रुग्णांचे जीव वाचवायला यांच्याकडे पैसे नाहीत. असंच सरकार, या सरकारची आता मला असं वाटतं निपक्षपातीपणाने सीबीआय चौकशी झाली पाहिजे. कोविडचा जो घोटाळा, त्याच्यामध्ये जे काही गैरप्रकार, खरं म्हणजे अगदी झालेला म्हणजे मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार जो त्यांच्या काळात झालेला आहे. कोरोना काळातल्या आरोग्य व्यवस्थेवरनं भाजपनं उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं होतं. आता नांदेडच्या घटनेमुळे विरोधकांना टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. उद्धव ठाकरेंनी सुद्धा याच मुद्द्यावरनं सरकारवर टीकास्त्र डागलाय. मी मुख्यमंत्री नाहीये आणि जसा तुम्ही प्रश्न विचारला, माझा पक्षही चोरला, चिन्हही चोरले, पण ज्यांनी चोरले ती चोर मंडळी इकडे का नाही जात? काम त्यांचं आहे, कर्तव्य त्यांचं आहे. आणि हे सुद्धा जर आम्ही करायचं असेल तर मग हे कशाला पाहिजे? आमचं सरकार पाडलंच कशाला? आम्ही तर करतच होतो काम. मग आता हे जात का नाही? चोर कंपनी जात का नाही तिकडे? जे तोंडाला मास्क लावून फेसबुक लाईव्ह करत होते घरात बसून, काय तोंडाला मास्क लावून फेसबुक लाईव्ह घरात बसून करत होते, त्यांनी माझ्यासारख्या किंवा आम्ही जे रस्त्यावर उतरून काम करतो त्यावेळेस पाहिलं की हा एकनाथ शिंदे पीपी किट घालून हॉस्पिटलमध्ये लोकांना मदत करत होता. नांदेडच्या घटनेनंतर आता राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालाय. मुंबई महानगरपालिकेतल्या कथित कोविड घोटाळ्यांवरनं सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. त्याला नांदेडच्या घटनेमुळे ठाकरेंनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळात सरकारी आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा दुर्लक्षित तर राहणार नाही ना, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नांदेडमधील रुग्णांच्या मृत्यूमुळे सरकारी आरोग्य यंत्रणेचं भीषण वास्तव समोर आलेलं आहे. तसंच विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय, तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे विरोधकांच्या टार्गेटवर आलेले आहेत. पाहुयात या रिपोर्टमधून. नांदेडच्या सरकारी रुग्णालयातल्या रुग्णांच्या मृत्यूमुळे सरकारी आरोग्य यंत्रणेतला अनागोंदी कारभार उघड झालाय. 5 दिवसात 62 रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे सरकार हादरून गेलंय. या घटनेनंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीनं नांदेडचा दौरा केला. तसंच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे यांनी सुद्धा नांदेडच्या सरकारी रुग्णालयाला भेट दिली आणि परिस्थितीची पाहणी केली. पण राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत मात्र नांदेडला फिरकलेलेच नाहीत आणि त्यामुळेच सावंत विरोधकांच्या निशाण्यावर आलेत. युतीचं सरकार होतं तेव्हा धरण फुटलं तर खेकड्यांमुळे धरण फुटलं होतं. असे काही खेकडे त्यांच्या हातामध्ये हा कारभार गेलेला आहे का की जे एक हे जे काही धरण आहे ते फोडून
भ्रष्टाचाराचं पाणी आपल्या शेतामध्ये वळवत आहेत असं काही आहे का? हा सगळा जो प्रश्न आहे, मला असं वाटतं हे सरकार आज सामनाने सुद्धा अग्रलेख लिहिलेला आहे, यमाचा दरबार यांनी स्थापलेला आहे. तानाजी सावंत यांनी नांदेडला जायचं टाळल्यामुळे विरोधकांच्याकडून टीका केली जाते. मात्र विरोधकांच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलंय. जे सावंत बैठका घेत आहेत आणि या विभागाचे जे नांदेडचं हॉस्पिटल आहे, स्वतः हसन मुश्रीफ हॉस्पिटलला जाऊन आले, गिरीश महाजन स्वतः गेले, मी स्वतः त्या सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलतोय. खरं तर नांदेडच्या घटनेनंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी तातडीनं नांदेडच्या जिल्हा रुग्णालयाला भेट देणं अपेक्षित होतं. मात्र घटनेला 5 दिवस उलटून गेले तरी सावंत यांचे पाय नांदेडकडे वळलेले नाहीत. त्यामुळेच विरोधकांच्याकडून टीका केली जाते. नांदेडमधल्या रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी राज्य सरकारनं चौकशीचे आदेश दिलेत. मात्र अशा प्रकरणात चौकशीतून फारसं काहीच निष्पन्न होत नसल्याचं आजवरच्या अनेक घटनांमधून पाहायला मिळालंय. त्यामुळे नांदेडच्या घटनेनंतर तरी आरोग्य यंत्रणेत काही बदल होणार का, हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महायुती सरकारनं पालकमंत्र्यांची घोषणा केली असली तरी अजित पवारांच्या नाराजीची चर्चा ही काही केल्या थांबत नाहीये. विरोधकांकडून सातत्यानं अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चेला हवा दिली जाते आणि याच मुद्द्याला धरून आता उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय. पाहूयात. माझ्या वेळेला तरी असे काही त्यांची नाराजी वगैरे कधी मी काही बघितली नव्हती. माझ्याबरोबर सगळे काही व्यवस्थित होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंचा हा टोला. महाराष्ट्राच्या राजकारणात मागील 1.25 वर्षात अनेक मोठ्या उलथापालथी झाल्या. आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीत फूट पडली आणि दोन्ही पक्षांमधला मोठा गट भाजपसोबत सत्तेत सामील झाला. पण आता पुन्हा एकदा महायुतीत सरकारमध्ये असलेल्या अजित पवारांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली आहे. गणेशोत्सवादरम्यान अमित शहांच्या मुंबई दौऱ्याकडे पाठ. त्यानंतरच्या बैठकांनाही अजित पवार अनुपस्थित होते. 3 ऑक्टोबरच्या मंत्रिमंडळ बैठकीला दांडी. फडणवीस शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यातही गैरहजेरी. अशा काही घटनांमुळे विरोधकांकडून सातत्यानं अजित पवारांच्या नाराजीचा मुद्दा उपस्थित केला जातोय आणि याचाच धागा पकडत आता उद्धव ठाकरेंनीही अजित पवार आपल्यासोबत असताना कधीच नाराज नव्हते असं म्हणत महायुतीच्या कारभारालाच लक्ष्य केल्याचं पाहायला मिळतंय. माझ्या वेळेला तरी असे काही त्यांची नाराजी वगैरे कधी मी काही बघितली नव्हती. माझ्याबरोबर सगळे काही व्यवस्थित होते. उलट ते चांगलं काम करत होते म्हणून जी काही ज्या लोकांच्या पोटात दुखत होते त्यांच्या उरावरती आता अजितदादा बसलेले आहेत. अजितदादांपेक्षा ज्यांच्या उरावरती बसलेत त्यांनी नाराज व्हायला पाहिजे. 28 नोव्हेंबर 2019 ते 29 जून 2022 पर्यंत उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आताचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार तेव्हा उद्धव ठाकरेंसोबत उपमुख्यमंत्री होते आणि याचाच धागा पकडत उद्धव ठाकरेंनी अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चेला हवा देण्याचा प्रयत्न केलाय. सत्ताधारी मात्र उद्धव ठाकरेंच्या या टीकेला उत्तर देणं टाळत असल्याचं पाहायला मिळालंय. माझ्यासोबत असताना अजित पवार कधीच नाराज नव्हते असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, चला. सर, उद्धव ठाकरे असं म्हणतात की माझ्यासोबत असताना अजित पवार कधीच नाराज नव्हते, आता ते नाराज आहेत का? मला असं वाटतं की आता आपण एवढ्या पुरताच विषय मर्यादित ठेवू. राजकीय प्रश्न आपण एकदा सकाळी आपली भेट झालेली आहे. खरं तर अजित पवार मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहिल्यापासून त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू झालेली आहे. बैठकीला न जाता अजित पवार त्यांच्या पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत होते आणि त्यावेळेला सत्ताधाऱ्यांनी मात्र अजित पवार आजारी असल्याचं सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्नही केला. आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे नाराजी चर्चेला हवा देत असताना सत्ताधाऱ्यांनी मात्र मौन बाळगलाय. त्यामुळं अजित पवार खरंच नाराज आहेत का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांच्या निवडीची गेल्या 2 दिवसांपासून चर्चा सुरू आहे. पण सरकारनं रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी निवड केल्यास त्याविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा ठाकरे गटानं दिलाय. पाहूयात.
राज्यात पोलीस महासंचालक पदाची चर्चा. संजय राऊत यांचा रश्मी शुक्लांच्या विरोधात मोर्चा. निवड झाल्यास कोर्टात जाण्याचा इशारा. रश्मी शुक्लांवरून पुन्हा राजकारण तापलं. फोन टॅपिंगच्या आरोपात महायुती सरकारनं क्लीन चिट दिलेल्या रश्मी शुक्ला महाराष्ट्रात परतण्याची शक्यता आहे. कारण आता राज्याच्या पोलीस महासंचालकपदी त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तसं ट्विटही केलं होतं. मात्र तासाभरातच मुनगंटीवार यांनी ट्विट डिलीट केलं. असं असलं तरी रश्मी शुक्ला यांच्या नावाच्या चर्चेमुळे राज्यातलं राजकारण पुन्हा तापल्याचं दिसतंय. कारण रश्मी शुक्लांच्या नियुक्तीविरोधात महाविकास आघाडीतल्या ठाकरे गटानं थेट कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय. ज्यांच्यावरती फोन टॅपिंगचे आरोप आहेत अशा गुन्हेगारांना राज्याचे पोलीस महासंचालक तुम्ही नेमता. मी त्यातला व्हिक्टीम आहे. माझा फोन टॅप झालाय. नाना पटोलेचा फोन टॅप केलेला आहे खोटी षडयंत्र करून. अशा पोलिसांच्या हाती जर तपास असेल तर तुम्ही काय यांच्याकडे अपेक्षा करणार. मी कोर्टात जातोय, माझा फोन टॅप झाला. संजय राऊत यांच्या या इशाऱ्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपकडून पुन्हा एकदा नितेश राणे पुढे सरसावले. त्यांनी नेहमीच्या शैलीत आधी संजय राऊत आणि त्यांच्यासह मातोश्रीचाही समाचार घेतला. रश्मी शुक्लाजी पोलीस महासंचालक बनल्यानंतर मातोश्रीपासून ते संजय राजाराम राऊतच्या घरापर्यंत सगळ्यांच्या झोपा उडालेल्या आहेत. कारण का महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये यांना ह्याच रश्मी शुक्लांना अटक करायची होती. खरं तर रश्मी शुक्ला यांची अद्याप राज्याच्या पोलीस महासंचालकपदी औपचारिकपणे नियुक्ती झालेली नाही. पण नियुक्तीच्या आधीच विरोधक आक्रमक झाल्याचं दिसतंय. त्यामुळे अशा स्थितीत रश्मी शुक्ला यांना जर पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी देण्यात आली तर महाराष्ट्रात राजकीय घमासान रंगण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे आणखी एक बंधू आता चर्चेमध्ये आलेले आहेत. यावेळी राऊतांचे लहान भाऊ संदीप राऊत हे खिचडी घोटाळ्यामध्ये अडकण्याची शक्यता आहे. कारण या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे संदीप राऊतांची चौकशी सुरू झालेली आहे आणि या चौकशीवरून आता आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. संजय राऊत यांचे लहान बंधू अडचणीत. संदीप राऊत यांची खिचडी घोटाळ्यात चौकशी. आर्थिक गुन्हे शाखेकडून झाडाझडती. कथित घोटाळ्यावरून राजकीय खिचडी. संजय राऊत यांचे लहान बंधू संदीप राऊत यांची शुक्रवारी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात 4.5 तास चौकशी झाली. या चौकशीनंतर संदीप राऊत यांनी माध्यमांसमोर येत घोटाळ्याचे आरोप फेटाळून लावले. कोणतंही चुकीचं काम केलेलं नसल्याचं सांगतानाच राऊत यांनी दुसऱ्या पक्षात जाऊन कुरघोड्या करणाऱ्यांवर निशाणा साधला. कुठलंही मी चुकीचं काम केलेलं नाहीये आणि यापुढे करणार देखील नाही. परंतु संजय राऊत साहेबांना कसं अडकवायचं. 3.5 महिने जेलमध्ये गेल्यावर देखील संजय राऊत साहेब झुकले नाहीत किंवा वाकले नाहीयेत. तर आता त्यांना कुठल्या बाजूने वाकवायचं म्हणून त्यांच्या कुटुंबियाला त्रास द्यायचा हे धोरण आता अवलंबलेलं आहे. दुसरीकडे संदीप राऊत यांचे बंधू आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तर खिचडी घोटाळा झालाच नाही असा दावा केलाय. पोलिसांवर कितीही दबाव टाका, आम्हाला काहीच फरक पडत नाही असा पलटवार संजय राऊत यांनी केलाय. मुळात अशा प्रकारचा कोणताही घोटाळा झालेला नाही. मुंबईमध्ये त्यावेळेला शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बीएमसीच्या खिचडी आणि प्रकरणानंतर आली. आम्ही सगळ्यांना हजारो लोकांना मोफत खिचडी, मोफत पुलाव आम्ही वाटप करत होतो. महापालिका त्यात नंतर आली फार. एकीकडे संदीप राऊत यांची चौकशी सुरू असताना बाहेर यावरून राजकीय सामना सुद्धा रंगल्याचं पाहायला मिळालं. सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेनं कथित खिचडी घोटाळ्यावरून संदीप राऊत यांच्या आडून ठाकरे गटावर निशाणा साधला. आम्ही खिचडी घोटाळा केलाच नाही. आम्ही गोरगरिबांना कोरोना काळात मदत केली. मग हा सुजित पाटकर ईडीमध्ये चार्जशीटमध्ये काय स्टेटमेंट देतोय. सुजित पाटकर आणि तुझे काय संबंध होते. सुजित पाटकरच्या घरामध्ये घराच्या लोकांबरोबर तुझे काय संबंध आहेत. एकंदरीतच कथित खिचडी घोटाळ्यावरून संजय राऊत यांच्या भावाची चौकशी सुरू झाल्यानं संदीप राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पण पहिल्याच दिवशी तापलेलं राजकारण पाहता जशी जशी चौकशी होत राहील तसा तसा राजकीय संघर्ष सुद्धा तीव्र होणार एवढं निश्चित. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि
आणि यासोबतच न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. मात्र ब्रेकवर जाण्याआधी एक महत्त्वाचं, राष्ट्रवादी कुणाची यावर आज निवडणूक आयोगामध्ये सुनावणी पार पडली आणि या प्रकरणी आता येत्या सोमवारी सुनावणी पार पडणार आहे. नेमकं या सुनावणीमध्ये काय घडलं पाहूयात न्यूज 18 लोकमतचा स्पेशल रिपोर्ट अगदी थोड्या वेळात. त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.